Great and welcome you all to this brand new video and brand new strategy. So today we are going to discuss on one of the best strategy which I found while making strategies. Okay, so that strategy backtest repos is very good. Okay, so I thought की याला पण आपण मार्केट प्लेसला टाकूया आणि लेट्स ट्राय ऑन दिस ऑल्सो. ओके, सो याच्या मागचे काही रिझन्स आहेत, ते रिझन्स पण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे की वाय आय चूज दिस स्ट्रॅटेजी. ओके, बिकॉज आपण खूप सारे इंडिकेटर्स ट्राय केले, वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज ट्राय केल्या, बट ऑप्शन सेलिंग इज द बेस्ट स्ट्रॅटेजी विच आय फाउंड. ओके, सो आय एम ऑलरेडी डुईंग, तुम्हाला पण माहिती आहे मी ऑलरेडी ऑप्शन सेलिंगच्या काही स्ट्रॅटेजीज करतो ज्यामध्ये प्रॉफिट लॉस हे नेहमी चालू असतं. ओके, बट मी हा विचार केलाय की मॅक्सिमम पैसे मार्केटमधनं कोण कमावतं. ओके, मॅक्सिमम काय म्हणतो आपण त्याला, टॅक्सेस असू द्या, ब्रोकरेज असू द्या, कोण कमावतं. सो आय फाउंड द आन्सर दॅट एव्हरी टाइम मार्केटमध्ये जे पैसे कमवतात, मार्केटमधनं जे पैसे कमवतात ते असतात सगळ्यात पहिले ब्रोकर. ओके, ब्रोकर. सो ब्रोकर, तुम्ही विचार करा, झिरोदा सारखा ब्रोकर किंवा एनी ब्रोकर यू कॅन इमॅजिन, right? They are doing on brokerage of rupees 20, rupees 30, rupees 50 rupees, whatever they charge. And they are making brokerage. Why? Because we are buying and selling. We are buying and selling. Every time when we are buying and selling, they are making money. Okay? They are making money and they are making huge money by doing this small transaction. ओके, सो मला असं वाटलं की जर ते असं कमवू शकतात, वाय नॉट वी. आपण का नाही कमवू शकत, त्याच्या मागचे पण रिझन आहे. आपण का नाही कमवू शकत, बिकॉज वी आर नेवर थिंक अबाउट द स्मॉल अमाउंट. आपल्याला असंच वाटतं नेहमी की 20-30 रुपयाने काय होणार आहे, बट दॅट 20-30 रुपयाने त्यांनी बंगले बांधलेत. ओके, आणि ते कुठच्या कुठे पोहोचलेत आणि आपण ते 20 रुपयामुळेच कुठच्या कुठे गेलो. ओके, म्हणजे अकाउंट अक्षरशः नील झाले त्या 20-30 रुपयामुळे किंवा आपल्या लॉसमुळे सुद्धा. ओके, सो जर आपण ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला असं दिसतं की ब्रोकर, सेबी अँड ऑल ह्याचे टॅक्सेस मध्ये थोडेफार पैसे जे जातात तेच सगळ्यात मेजर इश्यू आहे ऍक्च्युली. ओके, आणि तशाच प्रकारची स्ट्रॅटेजी मी डिझाइन करण्याचा प्रयत्न केलाय. जसं की तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये असे खूप सारे ब्रोकर्स आता येत आहेत नवीन, जे की टफ कॉम्पिटिशन देत आहेत सगळ्यांना, ब्रोकर्सला. ओके, एक्झिस्टिंग ब्रोकरला, राइट? सो त्यापैकीच काही ब्रोकर्स आहेत जे झिरो ब्रोकरेज चार्जेस देतात. झिरो ब्रोकरेज. ओके, सो आय थॉट की जर झिरो ब्रोकरेज असेल, सो व्हाय वी कांट अ बिझनेस लाइक अ ब्रोकर. ओके, लाइक अ ब्रोकर. ब्रोकरचा बिझनेस काय आहे? ब्रोकरेज. ओके, दॅट्स नॉट ओनली ब्रोकरेज बिझनेस ऑफ ब्रोकर. त्याच्या मागे अजून काही बिझनेसेस त्यांचे रन होतात, जसं की आपण मार्जिन मार्केटमध्ये, म्हणजे मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा की ब्रोकरकडे आपण मार्जिन ठेवली, तर त्या मार्जिनवरती ब्रोकर कमवतो. आपल्याला काही नाही मिळत, बट त्यांना इंटरेस्ट मिळत असतो. सो दॅट इज ऑल्सो अ ब्रोकर इन्कम. ओके, आणि त्याचाच फायदा घेत काही ब्रोकरेज, नवीन ब्रोकरेज फर्म आल्यात आणि ब्रोकरेजचा बिझनेस बंद करून, इट्स नॉट टोटली बंद, बट काही प्रमाणामध्ये तो कमी करून मार्जिनवरती त्यांना बेनिफिट पाहिजे. ओके, जेणेकरून रोजचा इंटरेस्ट मिळणार. आपण बघा, आपण झोपलेलो असतो सुद्धा तरीही इंटरेस्ट हा चालूच असतो. बँकेमध्ये पैसे असतात ते वाढतच असतात. काही ना काही इंटरेस्ट हा मिळतच असतो रोज. ओके, सो आपल्या अमाउंटवरती ब्रोकर अशा प्रकारे बिझनेस करतो. ओके, सो हे त्याच्या मागचे काही लॉजिक्स आहे की मी का बरं ते करतोय. ओके, सो लेट्स गो स्ट्रेट फॉरवर्ड टू द स्ट्रॅटेजी. ओके, आय नो की माझ्या या बोलण्यामध्ये तुम्हाला तेवढा इंटरेस्ट नसेल, बट बॅक एंडला मी काय विचार करतोय ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दॅट्स व्हाय आय एम टेलिंग यू. ओके, सो नाव वाय दिस स्ट्रॅटेजी कॅन वर्क, बिकॉज आपण असं बघितलंय की मोस्ट ऑफ द टाइम काय होतात की जे ओटीएम ऑप्शन्स असतात, ओटीएम ऑप्शन्स, राईट? ओटीएम ऑप्शन्स लाईक, suppose let's say market is trading around 18,000. ओके, सो डेली काय होतं की 18,300 ऑप्शन, 18,300 किंवा 17,000, 17,000 लेट्स से 700 असं पकडूया. 17,700, 300 पॉइंट ओटीएम जे ऑप्शन्सचे प्रीमियम असतात,
तर ऑलमोस्ट असतं 10 ते 15 रुपयाच्या रेंजमध्ये, इकडे पण 10 ते 15 रुपयाच्या रेंजमध्ये, राइट? आता कधी-कधी ज्यावेळेस मोठी मूव्हमेंट येते त्यावेळेस मे बी हे 15चे 30, 45, 50 पण जाऊ शकतं. बट स्टील ते जोपर्यंत एटीएमच्या आसपास येत नाही, त्याचा प्रीमियम एवढा फास्ट वाढत नाही, राइट? ऑल्दो त्याचं जे प्रीमियम आहे ते ₹10 पासनं खाली-खाली येत असतं. म्हणजे ₹8, ₹7, ₹6, ₹5 ॲट द मंथ एंड पर्यंत किंवा वीकली एक्सपायरी पर्यंत दॅट बिकम्स 0. ओके. सो आपण जर असं कन्सिडर केलं, की हे ₹10 आपल्याला घ्यायचे आहे. 10 इंटू 50, राइट? लेट्स से 10 इंटू 50 तर किती रुपये होतात? ₹500. आणि या ₹500 साठी आपल्याला पूर्ण वीक पण वाट वाट बघावी लागू शकते. बट हॅव यू एव्हर थिंक दिस, की हे जे ₹10 आहे, ते कितीतरी वेळा ₹15 झालेले आहे. कितीतरी वेळा ते ₹8 पर्यंत आलेले आहे, राइट? आणि त्यानंतर ते 0 झाले. सो हा जो मूव्हमेंट आहे, धिस मूव्हमेंट, राइट? हा मूव्हमेंट काही तो 0 लगेच होत नाही. एक्सपायरी पर्यंत वाट बघावीच लागते, राइट? लगेच 0 होत नाही. सो ही जे मधली मूव्हमेंट आहे, जे 10चा 11 होतोय, 11चा 12 होतोय, 12चा परत 10 होतोय, राइट? ही जी मधली मूव्हमेंट आहे, ती मधली मूव्हमेंट आपण या स्ट्रॅटेजीमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय, राइट? जेणेकरून आपल्याला एक डिसेंट प्रॉफिट पण मिळावं, राइट? आपल्याकडे एक डॉक्टर आहे, मी डॉक्टरचं एक्झाम्पल देतो, की डॉक्टर तुम्ही बघा, एक सेटअप असतो त्यांचा, ओके? एक कुठलाही क्लिनिक बघा तुम्ही, एक सेटअप असतो, राइट? आणि त्यामध्ये ते जे पेशंट्स असतात ते येतात आणि ₹150, ₹200 पर 10 मिनिट्स or 15 मिनिट्स दॅट डॉक्टर अर्न. ओके, जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल, ओके, कंपेअर करण्यासाठी. तर तशाच प्रकारे आपण पण एक छोटासा बिझनेस स्टार्ट करून यामध्ये आपण का नाही ते कमवू शकत. ओके. सो दॅट्स द लॉजिक बिहाइंड धिस. ओके. आणि ऑप्शन जे आहे ते ₹10 किंवा ₹15 वाले ऑप्शन्स आहेत, ते फ्लक्च्युएशन्स असतातच त्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात मी जे सिलेक्ट केलंय दॅट इस द निफ्टी ऑप्शन्स. निफ्टी ऑप्शन्स. आणि निफ्टी ऑप्शन्समध्ये जी लिक्विडिटी आहे दॅट इस द ह्यूज. म्हणजे इव्हन यू कॅन इन्व्हेस्ट ₹10 लाख इन दिस स्ट्रॅटेजी अँड दॅट कॅन वर्क. ओके. कारण त्याचं पोटेन्शियल तेवढं आहे. तेवढे लॉट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तेवढी बायिंग सेलिंग निफ्टीमध्ये होते. ओके. दॅट्स व्हाय दिस इस द स्टेबल इंडेक्स अँड आय चूज दिस. राइट? आय चूज दिस इंडेक्स. ओके. सो ही स्ट्रॅटेजी कशा प्रकारे वर्क करेल ते मी तुम्हाला सांगतो. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. सो यू कॅन ट्राय दिस, पेपर ट्रेड दिस, लाईव्ह ट्रेड दिस, व्हॉटएव्हर यू वांट यू कॅन डू विथ दिस स्ट्रॅटेजी. राइट? सो स्ट्रॅटेजीचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगतो. एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय आहे. तुम्ही जर इथे गेलात मार्केट प्लेसला, तर मार्केट प्लेसला गेल्यानंतर इथे व्हीआरजी ट्रेडिंग, व्हीआरजी ट्रेडिंग म्हणून तुम्ही सर्च करा. देन यू विल गेट सम स्ट्रॅटेजीज. आणि यामध्ये ही एक स्ट्रॅटेजी आहे निफ्टी ऑप्शन मायनिंग स्ट्रॅटेजी, राइट? सो याला तुम्हाला क्लिक करून सबस्क्राईब करायचं आहे. याचे चार्जेस पण मी तुम्हाला सांगतो. चार्जेस आहे याचे 8%, राइट? स्ट्रॅटेजी सबस्क्रिप्शन फ्री आहे. 8% स्ट्रॅटेजी चार्जेस आहेत. व्हॉट एव्हर द नेट प्रॉफिट, नॉट ऑन ग्रॉस, नेट प्रॉफिट, त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला त्याचा एक इनव्हॉइस येईल आफ्टर 1 मंथ. राइट? सो स्ट्रॅटेजीचं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही इथे वाचू शकता. दिस इज द सिंपल स्ट्रॅटेजी निफ्टी ऑप्शन मायनिंग. इट्स अ बेस्ट रिटेल स्ट्रॅटेजी. रिटेल यासाठी नाव दिलं की आपण त्यामध्ये ₹150-200 जसं मिळेल तसं आपण जमा करण्याचा प्रयत्न करतोय. मधला डिफरन्स प्रीमियम डीकेचा घेण्याचा प्रयत्न आपण त्यामध्ये करतोय. जिथे की एकाच ट्रेडिंग मध्ये आपण खूप वेळ थांबून असतो, राइट? कधी आपण मार्केट प्रेडिक्ट करतो वरती जाईल, कधी खाली येईल, बट कधी आपल्या रूल नुसार ते होत नाही किंवा आपल्या एक्सपेक्टेशन प्रमाणे पण ते होत नाही. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आपण लॉसेस करतो, राइट? सो दिस विल बी द वन ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी. आणि याला ट्रेडट्रॉन वरती पण बेस्ट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. ओके. सो याला तुम्ही जर इथे बघाल तर ऑप्शन सेलिंग जो आहे त्यामध्ये प्रीमियम डीके हा होतोच. तर त्या कॉन्सेप्ट वरती हा आधारित आहे, राइट? डेली आपण यामध्ये ओटीएम ऑप्शन्स पिक करणार. ओटीएम ऑप्शन्स म्हणजे काय, की मार्केट पासनं थोडे लांब असणार ते. म्हणजे 200-300 पॉइंट लांबचेच ओटीएम असणार. ज्याचं प्रीमियम ₹10 ते ₹13 असेल, असे सिलेक्ट होणार. ओके. नाउ
आता यामध्ये ड्रॉबॅक काय आहे की आपण हायर मार्केटमध्ये म्हणजे अपसाइड मार्केटमध्ये जर कॉल सेल केले तर दॅट विल बी द रिस्क, राईट? किंवा डाऊन साइड मार्केटमध्ये पुट सेल केले दॅट विल बी ऑल्सो रिस्क, राईट? सो आपण यामध्ये मी एक सिंपल एक कीवर्ड टाकलेला आहे. सो कीवर्ड तो असा असेल की ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल, राईट, त्याचे स्पेसिफाईड मी केलेले आहे. ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर तो फक्त आणि फक्त कॉलच शॉर्ट करेल, कॉलच सेल करेल, पुट मध्ये एंट्री पडणार नाही. ज्यावेळेस मार्केट बुलिश असेल म्हणजे बुलिशचे काही पॅरामीटर्स टाकलेले आहेत, ते बुलिश असेल त्यावेळेस तो फक्त आणि फक्त पुटच सेल करेल, राईट? पुटच सेल करेल आणि त्यामुळे स्ट्रॅटेजी डायनामिक होऊन जाईल आणि डायनामिक झाल्यामुळे काय होईल की मॅक्सिमम चान्सेस ऑफ प्रॉफिट विल इन्क्रीज, राईट? ज्यावेळेस ₹200 प्रॉफिट असेल अकाउंटला मिनिमम त्यावेळेस तो मार्केट रेट एक्झिट करून टाकेल. ज्यावेळेस ₹800 तुमचा लॉस असेल त्यावेळेस सुद्धा एक्झिट करून टाकेल, राईट? आता हा जो ₹800 लॉस होणार आहे हा त्याच वेळेस होऊ शकतो ज्यावेळेस इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी मध्ये काही सडन चेंज आला, इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी किंवा मार्केटमध्ये एक सडन 50-60 पॉईंटची मुवमेंट झाली तरच याचा स्टॉप लॉस ट्रिगर होईल. बट त्या स्टॉप लॉस ट्रिगर होण्याच्या आधी सुद्धा किंवा स्टॉप लॉस झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला काही बाईंग हेज पण असणार आहे. नाउ व्हॉट इज दिस बाईंग हेज? तर हे स्ट्रॅटेजी करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या अकाउंटला मॅन्युअली किंवा अल्गोनेच एक कॉल आणि पुट ज्याचं प्रीमियम मे बी ₹2, ₹3 असेल, ₹5 असेल, असे कॉल आणि पुट तुम्हाला ऑलरेडी बाय करून ठेवायचे आहेत. ओके, ऑलरेडी तुमच्या अकाउंटला ते बाय असतील तरच तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये ₹1,00,000 मध्ये ट्रेड करू शकाल. नाही तर तुम्ही जर डायरेक्ट ट्रेड टाकला, डायरेक्ट तुम्ही ट्रेड हिट केलं तर तुम्हाला मार्जिन रिक्वायरमेंट जवळपास 2,50,000 पर्यंतची येईल. ओके, सो त्यासाठी दिस इज द काय म्हणतो त्याला आयएमपी पॉइंट की तुम्ही या लक्षात ठेवायला पाहिजे, राईट? तुमच्या अकाउंटला ऑलरेडी 2 लेग बाय असायला पाहिजे म्हणजे कॉल आणि पुट 2 बाय असायला पाहिजे. त्याचे 3-3 लॉट बाय असायला पाहिजे तरच ही स्ट्रॅटेजी तुमच्या अकाउंटला तुम्ही वर्क करू शकता, राईट? आता होणार काय जर मी सपोज असं करा की मी ते लेग यामध्ये ऍड केले तर प्रत्येकदा तो काय करेल ते सगळे बाय सेल करेल आणि याचं बेनिफिट काही होणार नाही. सो त्यासाठी त्याला फक्त बाय करून ठेवायचं आणि सेलिंग मध्ये इकडे तुमची स्कॅल्पिंग होत राहील, राईट? ₹10 ₹13 तो सेल करेल, ₹12 11.50 ला आला तो बाय करून टाकेल, राईट? अशा प्रकारे त्यामध्ये स्कॅल्पिंग ही होत राहील आणि जो बाईंगचा तुमचा ट्रेड आहे तो ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झिट करू शकता. त्याची काही तुम्हाला हेल्प लागल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7517771270 या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा इथे मी तुम्हाला माझा डायरेक्ट नंबरचा ऍक्सेस पण मी तुम्हाला देईल. इथे टेलिग्रामची लिंक पण मी इथे शेअर करेन. ओके, सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी बिफोर डुईंग दिस लाईव्ह. ओके, सो त्यानंतर दुसरा एक मेन पॉइंट की याचं जे अकाउंट आहे तुमचं ब्रोकर जो आहे तो ब्रोकर 0 ट्रेड वाला असायला पाहिजे म्हणजे त्याने तुमच्याकडनं ब्रोकरेज चार्ज करायला नको. ओके, सो असे ब्रोकर्स आहे मार्केटमध्ये, फिनवेशिया आहे, फ्लॅट ट्रेड आहे. ओके, दे आर नॉट चार्जिंग एनी ब्रोकरेज आणि ते ब्रोकरेज का नाही चार्ज करायचं आहे तुम्ही गुगल करा आणि स्वतःच त्याची इन्फॉर्मेशन घ्या. ओके, मी घेतलेले आहे, मला बेस्ट वाटलंय, सो दॅट्स वाय आय एम सजेस्टिंग दिस. ओके, त्यानंतर डिस्क्लेमर ऍज पर सेबी गाईडलाईन्स. ओके, आय एम नॉट एनी सेबी रजिस्टर्ड ब्रोकर. ओके, सो जे काही कराल ते तुमच्या रिस्क वरती तुम्ही करणार आहात. ओके, आणि दिस स्ट्रॅटेजी यू विल अप्लाय. ओके, सो नाव लेट्स डू अ बॅक टेस्ट रिपोर्ट, राईट? सो याचे जे बॅक टेस्ट रिपोर्ट आहे ते मी रिसेंटली केलेले आहे अँड आय एम गोइंग टू शो यू दॅट ऑल्सो, राईट? सो मी बॅक टेस्ट कसं कसं केलंय तुम्ही इथे बघू शकता. सो लेट्स गो ऑन बॅक टेस्ट. Okay. Okay, so let me go to the back test. Internet was gone. ओके, सो बॅक टेस्टचे जर तुम्ही इथे रिझल्ट बघितलं तर बॅक टेस्ट मी याला वेगवेगळ्या प्रकारे बॅक टेस्ट केलेले आहे. रिपोर्ट कम्प्लिटेड रिपोर्ट दाखवतोय मी तुम्हाला. ओके, सो सर्वात आधी मी ट्राय केलेलं की लेट्स से ओनली कॉल ऑप्शन्स. ओके, सो ओनली कॉल ऑप्शन्स मी केलं तर त्यामध्ये मला बघा कसले रिझल्ट मिळाले.
can see this. See, 1,00,000 रुपयावरती जवळपास 2,36,000 रुपयाचा फायदा इथे दिसलेला आहे. राईट, इट्स नॉट ओनली कॉल आणि पुट दोन्ही पण आहे यामध्ये. आपण रिझल्ट पण बघूया त्याचे. ओके, सो यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅपिटल रिक्वायरमेंट जी आहे ती मी 1,00,000 टाकलेली आहे, कारण 1,00,000 रुपये लागतात. टोटल PNL 2,36,000. ड्रॉ डाऊन 3% ड्रॉ डाऊन, जो की खूप कमी आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन जे की एकदम बेस्ट आहे 0.39. शार्पन रेशो 6. त्यानंतर विन डेज, टोटल ट्रेडिंग डेज मध्ये विन डेज 172 आणि लॉस डेज 75. राईट, विन रेट जो आहे तो 70% आहे. मंथली ऍव्हरेज प्रॉफिट 20% म्हणजे 20,000 रुपये. राईट, टोटल ROI 236% एका वर्षाचा. लॉस डेज, मॅक्सिमम प्रॉफिट एका दिवशी किती होऊ शकतं? सो 11,600 रुपये याने एका दिवशी बुक केलेला आहे. मॅक्सिमम लॉस 4,600. राईट, ऍव्हरेज प्रॉफिट लॉस पर डे 955 रुपये. राईट, ऍव्हरेज लॉस डेज म्हणजे ज्या दिवशी लॉस होईल ऍव्हरेज किती झालेला आहे? सो 1,000 रुपये लॉस झालेला आहे. डेली ऍव्हरेज ट्रेड्स जे आहेत मार्केटमध्ये पडणार आहे ते 25. राईट, एवढे ट्रेड्स ते असणार आहे. अजून दुसरी रिपोर्ट बघूया आपण. हे 3 लॉट्स वरती आहे. त्यानंतर मी इथे असं ट्राय केलं की एक्सपायरीचे डेज एक्सक्लूड केले. म्हणजे एक्सपायरीला केलंच नाही ट्रेड. राईट, सो एक्सपायरीला जर ट्रेड नाही केला तर त्यामध्ये फक्त 50,000 रुपये भेटतात. म्हणजे यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो की दिस स्ट्रॅटेजी विल वर्क मोस्टली ऑन एक्सपायरी डेज ऑल्सो. राईट, एक्सपायरी डेज वरती जास्तीत जास्त वर्क करेल. ओके, सी दिस, एक्सपायरीचे डेज मी सोडले आणि फक्त एक्सपायरीला पण करून बघितलेलं. यू कॅन सी दिस ओनली ऑन एक्सपायरी डेज. सो ओनली ऑन एक्सपायरी डेज मध्ये बघा काय झालं. दिस इज राईट. सो ओनली एक्सपायरी डेज मध्ये सुद्धा याने 1,75,000 प्रॉफिट दिलेलं आहे. ओनली एक्सपायरी डेज जरी केलं तरीही. ओके, सो मी सगळंच इन्क्लूड केलंय त्यामध्ये जेणेकरून काही सुटायला नको. ओके, आणि ही जी आहे ही बेस्ट स्ट्रॅटेजी मला असं वाटतं की दिस विल बी अ बेस्ट. नाव आपण बघूया पुढे काय होतं, कशा प्रकारे होतंय. राईट, सो याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पेपर ट्रेडला टाका. तुम्ही कम्फर्टेबल असाल त्यावेळेस तुम्ही यामध्ये लाईव्ह ट्रेड चालू करू शकता. ओके, सो दिस विल बी द स्ट्रॅटेजी. शेअर विथ युअर ऑल द फ्रेंड्स, ऑल द ग्रुप्स. राईट, जेणेकरून आपण एक रिटेल ट्रेडर, राईट, त्याचा एक आपण असा शिक्कामोर्तब करू शकतो आणि सगळेच मार्केटमध्ये पैसे कमवू शकतात असं आपण सगळ्यांना सांगू शकतो. ओके, सो थँक्यू सो मच. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. सो आय विल डेफिनेटली हेल्प यू. थँक्यू सो मच. बाय बाय.